सुंदरगड हे एक अतिशय सुंदर आणि आनंदी गाव होतं. गावाचं सौंदर्य पाहून डोळे थकत नव्हते. गावातले सगळे लोक एकमेकांशी खूप प्रेमाने आणि सलोख्याने वागत असत. त्या गावात भोला आपल्या बायकोसोबत आणि 9 वर्षाच्या मुलासोबत राहत होता. भोला शेती करून आपल्या घराचा गुजारा चालवत होता. अगं शांती, लवकर जेवण बांध, मला शेतावर जायला उशीर होतोय. राहुल उठला का? अजून झोपेतच आहे. शांती एका पोटलीत जेवण बांधून लवकरच भोल्याजवळ येते. दे लवकर शांती, मला आधी शेतावर जायला खूप उशीर झालाय. यानंतर भोला कुदळ घेऊन शेताकडे निघतो. वाटेत त्याला त्याचे 2 मित्र शंकर आणि संतोष भेटतात. अरे भोल्या भावा, आज शेतावर जायला उशीर झालेला दिसतोय. काय झालं? वहिनीने आज जेवण उशिरा केलं का? अरे हो, जेवण उशिरा केलं म्हणून मला आज शेतावर जायला खूपच उशीर झालाय. पण तुम्ही काय गोष्टी करत होतात? अरे यावर्षी गावात जबरदस्त थंडी पडणार आहे, त्याच विषयी आम्ही बोलत होतो. तुला तर माहितीच आहे, गेल्या वर्षी थंडीमुळे गावात 6 लोकांचा मृत्यू झाला होता आणि या वर्षी तर गेल्या वर्षापेक्षा जास्त थंडी पडणार आहे म्हणे. बघू काय होतंय. हो, आणि आपल्याकडे इतके पैसेही नाहीत की आपण जाडजूड ब्लँकेट आणि रजया विकत घेऊ शकू. मला तर माझ्या कुटुंबाची काळजी वाटते. गेल्या हिवाळ्यात आम्ही कसं बसं निभावून नेलं, पण या वर्षी काय होईल देवच जाणे. मला तर आताच भीती वाटते आहे. असं बोलून भोला शेताकडे निघतो. भोला शेतात काम करत असताना त्याच्या मनात थंडीपासून बचाव करण्याची आणि पैसा कमवण्याची एक युक्ती सुचते. यावेळी खूपच थंडी पडणार आहे, सगळं गाव थरथरणार. मग मी जंगलातून लाकूड कापून साठवून ठेवेल आणि थंडीच्या दिवसात चांगल्या भावात विकेन. जर माझी ही युक्ती यशस्वी झाली तर माझ्याकडे भरपूर पैसा जमा होईल आणि आपली गरिबीही संपेल. असं म्हणून भोला घराकडे परततो. काही वेळात तो घरी पोहोचतो. अहो, काय झालं जी? आज एवढं लवकर शेतातून का परतलात? काही अडचण झाली का? की तुमची तब्येत बरी नाही? अगं असं नाही भाग्यवान, मी शेतावर जाताना शंकर आणि संतोष भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की यावर्षी गावात प्रचंड थंडी पडणार आहे. तर माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली आहे. मी जंगलात जाऊन खूप सुके लाकडं तोडून ठेवतो आणि जेव्हा गावात खूप थंडी पडेल तेव्हा ते लाकडं विकून आपण पैसे कमवू शकतो. अरे हो, खूप छान कल्पना आहे. अहो, तुमचं डोकं तर माझ्या जिभेपेक्षा वेगाने चालतं. हो हो, ठीक आहे. आता मी जंगलात लाकूड कापायला चाललोय, पण ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस, नाहीतर आपलं सगळं काम फुकट वाया जाईल. नाही नाही, हो, मी ही गोष्ट कुणालाही सांगणार नाही. मी ती जेवणासोबतच पचवेन. दोघेही खूप हसतात आणि भोला कुऱ्हाड घेऊन जंगलात लाकूड कापायला निघतो. थोडं पुढं गेल्यावर त्याला काही सुकलेली झाडं दिसतात. अरे वा, इथे तर खूप सारी सुकलेली झाडं आहेत. आता मी लाकूड कापायला सुरुवात करतो. अगं अनिता बहीण, तुला माहीत आहे का, यावर्षी खूपच थंडी पडणार आहे. मला खूप चिंता वाटते. मला सगळं माहीत आहे. तुला कसली चिंता वाटते? तू तर 2-3 दिवसांनी एकदाच आंघोळ करतेस ना, आणि थंडी आली की 15-20 दिवसांनी एकदाच आंघोळ करायची सवय आहे तुझी. हो हो, जणू तू रोजच आंघोळ करतेस. अरे, मोठ्यांनी सांगितलंय इतरांना वाईट म्हणण्याआधी स्वतःच्या अंगावर पडलेला धुळीचा कण बघायला हवा. जरी मी 15-20 दिवसांनी एकदाच आंघोळ करत असले तरी मी दिसायला तुझ्यापेक्षा सुंदरच आहे. आणि विश्वास नसेल तर सगळ्या गावकऱ्यांना विचारून बघ. मला शिकवायचं काम नको करू. हो हो, हे तर खरं आहे, पण एकच अडचण आहे. तुझ्या अंगातून खूप वास येतो, त्यामुळे सुंदर दिसण्याबरोबरच थोडं वेळोवेळी आंघोळही करायला हवी.
ठीक आहे, मला सगळं माहिती आहे आणि हेही माहीत आहे की सगळ्यांसारखी तूही माझ्या सौंदर्यावरून जळतेस. अरे भोल्या भावा, तू रोज एवढ्या सुक्या लाकडा कापून का आणतोस? अरे भाऊ, तुला तर माहीतच आहे की माझ्या बायकोला स्वयंपाक करण्याचा किती शौक आहे. ती रोज नवनवीन पदार्थ बनवते, त्यामुळे चुलीसाठी खूप लाकडं लागतात. म्हणून मला रोज जंगलात जाऊन लाकूड कापावं लागतं. पण भोल्या भावा, आम्हाला तर ही गोष्ट पहिल्यांदाच कळली की तुझ्या बायकोला स्वयंपाकाची इतकी आवड आहे. आम्ही असं कधी ऐकलं नव्हतं. मग असेच काही दिवस जातात आणि काही दिवसांनी गावात थंडी पडायला सुरुवात झाली. भोल्याने आपल्या घराबाहेर एक फलक लावला. 1 किलो लाकूड 5 रुपये. सगळ्या गावकऱ्यांनी तो फलक पाहिला आणि त्यांना भोल्याची चतुराई लक्षात आली. म्हणूनच तो रोज जंगलात सुकं लाकूड कापायला जात होता. अरे भाऊ, तू भोल्याच्या घराबाहेर तो फलक पाहिलास का? 1 किलो लाकूड 5 रुपयांना विकतो म्हणे. भोल्यानं फारच हुशारी दाखवली. तो जंगलातून फुकट लाकूड आणून आपल्याला विकतोय. हो भाऊ, अगदी बरोबर बोललास. जेव्हा तो रोज जंगलात लाकूड कापायला जायचा तेव्हा आम्ही विचारायचो, एवढं लाकडं काय करणार? आणि तो रोज नवनवीन कारणं सांगायचा. तेव्हाच आम्हाला संशय आला होता, पण असं काही करेल असं वाटलं नव्हतं. अरे मग विचार कसला करायचा? भोल्याकडून 5 रुपयांना लाकूड घेण्यापेक्षा आपण उद्याच जंगलात जाऊन स्वतः सुके लाकूड कापून आणू. ही गोष्ट जेव्हा भोल्याच्या कानावर पडते तेव्हा तो काळजीत पडतो. आता त्याचं लाकूड विक्रीचा धंदा चालणार नाही. अगं भाग्यवान, ऐकलंस का? गावकरी उद्या जंगलात सुके लाकूड कापायला जाणार आहेत. जर त्यांनी सुके लाकूड कापून आणले तर आपल्याकडून कुणीच लाकूड घेणार नाही आणि माझी सगळी मेहनत वाया जाईल. हो, तुम्ही अगदी बरोबर बोललात. काश काहीतरी चमत्कार झाला असता आणि गावकऱ्यांना उद्या जंगलात जायलाच मिळाले नसते. हो, आता आपण देवाच्या भरोश्यावरच राहायचं. मग थोड्याच वेळात रात्र होते. दोघं नवरा बायको जेवण करून झोपतात. पण रात्री थंडीबरोबर आकाशात काळे ढग दाटून येतात आणि काही वेळातच मुसळधार पाऊस पडायला लागतो. पावसाबरोबर थंडीही प्रचंड वाढते. पावसामुळे सगळी झाडं झुडपं ओली झाली होती. त्यामुळे जंगलात एकही सुकं लाकूड उरत नाही. सकाळ होईपर्यंत पाऊस थांबतो. जेव्हा भोला आणि शांती पावसाकडे पाहतात तेव्हा ते दोघं खूप आनंदी होतात. गावकऱ्यांना वाटत होतं की ते फार हुशार आहेत, पण त्यांची सगळी हुशारी धुळीत मिसळून गेली. आता मी लाकूड 5 रुपयांच्या ऐवजी 10 रुपयांना किलो विकणार. नाही नाही, तुम्ही लाकूड 5 रुपयांनाच किलो विकलं पाहिजे. आपण 10 रुपयांना किलो लाकूड विकलं तर ते सरळ सरळ लोकांना लुटणं होईल. देवाने तुमची मेहनत वाचवण्यासाठी पाऊस पाडला, म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊ नका. मी तुम्हाला विनंती करते की लाकडांचा भाव 5 रुपये किलोच ठेवा. मी लाकूड 5 रुपये किलोच ठेवलं असतं, पण गावकऱ्यांनी हुशारी दाखवून बरं केलं नाही. काल रात्री पडलेला पाऊस हा देवाचा संदेश होता. गावकऱ्यांना धडा शिकवायलाच हवा. म्हणून मला तुझ्या सल्ल्याची काही गरज नाही. मी लाकूड 10 रुपये किलोच विकणार. नवऱ्याचे असे शब्द ऐकून शांतीचं मन अतिशय दुःखी होतं. भोला घराबाहेरचा फलक बदलतो आणि त्यावर 1 किलो लाकूड 10 रुपये असं लिहितो. हे सगळं पाहून गावकऱ्यांना त्याचा खूप राग येतो. अगं सुमनबाई, आमच्याकडे तर आता थोडीशीच लाकडं उरली आहेत. आता पुढे काय करायचं? त्याची खूप काळजी वाटते. हो, बरोबर म्हणालीस आरतीबाई. आमच्याकडे अजिबात लाकूड नाही, म्हणूनच आम्ही तुमच्या घरी ऊब घ्यायला आलो आहोत. तुला माहित आहे का, जेव्हा थंडीची सुरुवात झाली होती तेव्हा भोला लाकूड 5 रुपयांना किलो विकत होता. पण आता थंडी वाढली म्हणून तो 10 रुपये किलो घेतोय. हे तर सरळ लोकांना लुटणं आहे ना. हो, बरोबर बोलला शंकर भाऊ. आम्ही जंगलात जाऊन सुकं लाकूड कापायचं ठरवलं होतं,
पण रात्रीचा प्रचंड पाऊस पडला आहे, त्यामुळे सगळी लाकूड ओली झाली आहेत. असं दिसतंय की देवही भोल्याच्या बाजूने आहे. मग सगळे गावकरी निराश आणि लाचार होऊन थोड्याशा उरलेल्या लाकड्यांनीच आग तापवतात. दुसऱ्या बाजूला भोल्याचा लाकूड विक्रीचा धंदा जोरात चालू असतो. सगळे गावकरी त्याच्याकडूनच लाकूड घेत असतात आणि त्याची कमाई खूपच वाढलेली असते. पैशासोबत भोल्याच्या मनात गर्व आणि अहंकारही वाढला होता. एके दिवशी त्याच्याकडे एक म्हातारी बाई येते. थंडीने ती थरथरत असते. मुला, मला खूप थंडी भरली आहे. कृपया करून मला थोडेसे लाकडं दे. मी थंडीने कुडकुडत आहे. अरे आजी, तुझ्याकडे पैसे असतील तर लाकूड घे, नाहीतर इथून निघून जा. मग ती म्हातारी आजी निराश मनाने निघून जाते. भोल्याजवळ आता पैसा तर आहे, पण त्याचं हृदय दगडासारखं झालं होतं. मग दुसऱ्या दिवशी भोल्याला दुसऱ्या गावात काही काम असतं. सकाळी तो शांतीला म्हणतो, माझं नीट ऐक शांती, मी थोड्या कामासाठी दुसऱ्या गावात जातोय. आज लाकूड विकायचं काम तूच बघ, पण लक्षात ठेव, कुणालाही एकही लाकडाचा तुकडा मोफत देऊ नकोस. आपण लोकांवर इतका अन्याय करत आहात, मला हे अजिबात योग्य वाटत नाही. अजूनही वेळ गेली नाही. आपण पैशासोबत लोकांच्या आशीर्वादही मिळवले पाहिजेत. माझं ऐका आणि लाकडांचा भाव थोडा कमी करा, म्हणजे सगळे या जबरदस्त थंडीपासून वाचतील आणि आपल्यालाही थोडा फायदा होईल. आता माझे दिवस इतके वाईट नाहीत की तुझ्या सल्ल्यावर चालावं. मी जे सांगतो तेवढंच कर. स्वतःचा मेंदू लावायची काही एक गरज नाही, नाहीतर बरं होणार नाही. नवऱ्याच्या अशा कठोर आणि रागीट शब्दांनी शांतीचं हृदय पिळवटून जातं. मग ती पुढे काहीच बोलत नाही, पण मनातून तिला जाणवतं की आता विनाश जवळ आलाय. त्यानंतर भोला दुसऱ्या गावाकडे निघतो. घरात आता फक्त शांती आणि तिचा 9 वर्षाचा मुलगा राहुल असतो. शांती घराबाहेर बसून आगीजवळ ऊब घेत असते आणि राहुल घरात खेळत असतो. राहुलला खूप थंडी वाजत असते. तो अजून लहान आणि निरागस असतो. मला तर खूप थंडी वाजते आहे आणि आई तर बाहेर आग तापते आहे. इथं बाबांनी ठेवलेले लाकूड आहे. मी सुद्धा थोडं पेटवतो, म्हणजे ऊब मिळेल. राहुल निरागस असल्याने त्याला हे समजत नाही की एका लाकडाला आग लावली तर सगळं लाकूड जळून जाईल. मग तो एका लाकडाला आग लावतो. लाकूड सुक्क असल्याने क्षणातच सगळ्या लाकडांना आग लागते. बघता बघता पूर्ण घर पेट घेते. शांती बाहेरून रडत उभी राहते, पण आत जाण्याचा काहीच मार्ग नसतो. घर पूर्णपणे जळून खाक होतं आणि कुणीही गावकरी आग विझवायला येत नाहीत, कारण भोल्याने सगळ्यांवर थोड्या पैशांसाठी अन्याय केला होता. त्या आगीत भोल्याचा मुलगा राहुल जळून मरतो. मग काही तासांनी घर राखेत परावर्तित होतं. जेव्हा भोला परत येतो, शांती त्याला सगळी कहाणी सांगते. हे ऐकून भोला जोरात रडू लागतो. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळालेली असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.